चाकण वाहतूक कोंडीवर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत 14 सदस्यीय समिती, उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापनेचा निर्णय घेण्यात आलाय। समस्या निराकरणासाठी समितीला 10 महिन्याची मुदत देण्यात। चाकण MIDC मधील वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरवस्था आणि उद्योगाच्या प्रलंबित तक्रारींची अखेर राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक कोऑर्डिनेशनची कमिटी केली आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्याच्या अंतर्गत दिले आहे आणि त्याला आम्ही एक लक्ष दिलेलं आहे की त्यांनी संपूर्ण प्लॅन तयार करायचा, रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत त्या कमीत कमी वेळात पूर्ण करायच्या याकरता ही कमिटी केली आहे। केवळ चाकणच नाही तर पुण्यातल्या इतरही इंडस्ट्रियल एरियाजमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे।